नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आशा करते सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा सकाळचा नजारा आपण बघू शकतात, किती शांत आणि निवांत असं वाटत आहे। आणि ही आहे आमच्या घरासमोरची शाळा। तर आमच्या घरासमोर सुखदेवराव तापडिया या विद्यालय आहे। तर हे जे विद्यालय आहे इथं 5वी ते 10वी पर्यंतचा वर्ग आहेत। तर आज इथे विज्ञान प्रदर्शनासाठी मुलांनी त्यांच्या योग्यतेप्रमाणे जे प्रकल्प त्यांना सांगितले होते त्या हिशोबाने त्यांनी बनवून आणलेले आहेत। तर त्यांच्या कल्पकतेनुसार त्यांनी आपली कल्पना इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आमच्याच एरियामध्ये जेवढे महिला मंडळी असतात, पुरुष मंडळ असतात, त्या सर्वांना विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी सोबतच विद्यार्थ्यांनी जे त्यांचे प्रोजेक्ट तयार केलेले आहेत ते बघण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आमच्या कॉलनीमधल्या सर्वांना इथं बोलवण्यात येत असतं। तर माझ्या सासूबाई आज इथं आलेल्या आहेत। 5वी ते 10वी पर्यंतचे मुलं मुली सर्वांनी ग्रुप मिळून 2 मुलांचा किंवा 2 मुलींचा 4 मुलींचा असे त्यांच्या हिशोबाने त्यांनी ग्रुप बनवले आणि ते ग्रुप मिळून ते एक प्रोजेक्ट इथं सादर करत होते। तर खूपच चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचं प्रोजेक्टचं जे सादरीकरण होतं ते त्यांनी केलं। सोबतच त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्यांचंही त्यांनी एकदम उत्कृष्टरित्या अशी उत्तरं दिलेले आहेत। इथे मुलांनी इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलांनी एकूण 28 उपक्रमांची इथं मांडणी केलेली होती। वेगवेगळे असे 28 उपक्रम त्यांनी इथं सर्वांसमोर मांडून दाखवलेले होते। विज्ञान प्रदर्शन म्हटलं म्हणजे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला एक चेतना व वाव देण्याचे काम होत असते। यामधून विद्यार्थ्यांमध्ये जे जिज्ञासा, चिकाटी सोबतच जे युक्ती असते कल्पना करण्याची ते आपल्याला दिसून येत असते की जगावेगळं काही विचार करण्याची जी विचारसरणी असते ते विद्यार्थ्यांमध्ये या कार्यक्रमामधून डेव्हलप होत असते। की विद्यार्थ्यांनी जेवढेही प्रोजेक्ट दाखवले त्यामध्ये त्यांनी असं दाखवून दिलं की कमीत कमी साधनांचा वापर करून आपण जास्तीत जास्त काम कशा पद्धतीने करू शकतो। त्यांचं खरंच कल्पकतेची खरंच दाद दिली पाहिजे। एवढे छान असे प्रोजेक्ट होते ना की बघतच राहावं असं वाटत होतं आणि त्यावरती ते एक्सप्लेनेशनही तेवढं छान देत होते। हे सर्व बघून खरंच विद्यार्थ्याच्या कल्पकतेचा, प्रयोगशीलतेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभिमान वाटत आहे। कमी साधनांपासून मोठे विचार मांडणारी ही पिढी म्हणजेच देशाचे उज्ज्वल भविष्य आहे। शालेय स्तरावरील असे विज्ञान प्रदर्शनाचे कार्यक्रमाचे आयोजन करणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या नवीन युक्तीला, नवीन विचारसरणीला एक वाव द्यायचे काम हे शिक्षक लोकांचं असतं। तर खरंच आज हे जो कार्यक्रम आहे विज्ञान प्रदर्शनाचा, त्यातून विद्यार्थी, शिक्षक सर्वांमध्ये एक वेगळाच रोमांच असं बघायला मिळत होता। सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवीन चेतना, नवीन युक्ती, नवीन प्रश्न, नवीन संवाद दिसत होते। कळतच नव्हतं की कोणाशी काय बोलावं म्हणून, कारण ज्याच्या जवळही जायचं त्याच्याकडे प्रश्नांची उत्तर हे राहतच होते आणि नवीन गोष्टी तयार करणं हे खरंच विद्यार्थ्यांचंच काम आहे। तर चला आजचं जे हे शालेय स्तरावरील आम्ही विज्ञान प्रदर्शन बघितलं ते खरंच खूप छान प्रकारे इथं पार पडलं। विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांची कल्पकता सोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सर्वांनी घेतलेला सहभाग यातून हा जो विज्ञान प्रदर्शनाचा इथं कार्यक्रम होता तो व्यवस्थितपणे पार पडला। तो कार्यक्रमामध्ये सर्वांनी छान प्रकारे त्यांच्या स्तरावर त्यांनी त्यांचे प्रयत्न केले आणि सर्वांचे प्रोजेक्ट खरंच खूप छान होते। तर सर्वांचे आम्ही प्रोजेक्ट वगैरे बघितले आणि सर्वांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली। सर्व बघून खरंच विद्यार्थ्यांचा खूप अभिमान वाटतो की असे विद्यार्थी आहेत की जे जगापलीकडे काही विचार करू शकतात आणि काही त्यांचे जे विचार आहेत ते सर्वांसमोर मांडू शकतात। तर चला आता इथं प्रोजेक्ट वगैरे आम्ही बघितले, त्यानंतर हा कार्यक्रमही सर्व व्यवस्थितपणे पार पडला। कार्यक्रम पार वगैरे झाल्यानंतर आता आले मी घरी आले आणि थोडी फ्रेशच झाले। तोच शशीचे बाबा गेलेले होते माझ्या माहेरी, तर ते तिकडून आले आणि माझी मावशी गेलेल्या होत्या तीर्थयात्रेसाठी। तर त्या वृंदावनला गेलेल्या होत्या। तर तिकडून त्या शशीसाठी माझ्यासाठी काही सामान घेऊन आलेले आहेत। तर त्यांनी कालच त्या आल्या। तर त्या आमच्या येथील म्हणजे मम्मीच्या गावातीलही काही माणसं त्यांच्यासोबत होते। तर त्या मम्मीसाठी प्रसाद, आमच्याचं जे सामान होतं ते तिने मम्मीच्याच घरी पाठवून दिलं, कारण त्यांना माहिती आहे की शशीच्या बाबांचं येणं जाणं राहतं, तर सामान लवकर माझ्या घरी पोहोचेल म्हणून तिने मम्मीकडे सामान पाठवून दिलेलं होतं। तर आज शशीचे बाबा सकाळी गेले होते
कारण त्यांनाही दुपारून कामं वगैरे असतात इकडचे, म्हणून त्यांचं जाणं होत नाही, म्हणून ते सकाळी 8 वाजता असेच गेलेत आणि आता 12-1 वाजत आलेले आहेत. तर ते घरी आले. तर येताबरोबर मी घरी आले तर ते आलेले होते. तर मी त्यांना बोलले की हे काय आणलं? तर ते म्हणत तुझ्या मावशीने सामान पाठवलं आहे, काही तुझ्या आईने वगैरे सामान पाठवलं. आणि मग माझं काय सामान म्हटलं म्हणजे मला जोपर्यंत ते पूर्ण काय आहे काय नाही काय आहे ते बघत नाही तोपर्यंत मला काही शांती भेटत नाही, म्हणून मी सर्व राहू दिलं बाजूला. आधी फ्रेश झाले आणि आता काय सामान आणलं आहे ते बघते. तर यामध्ये हे बघा आपण बघू शकतात, मावशी वृंदावनला गेले होते. तर तिकडून मावशीने शचीसाठी छान अशी प्रस, म्हणजे तशी ती प्रस माझ्यासाठी आणली, पण शचीलाच भयंकर आवडली, त्यामुळे शचीचीच म्हटली जाईल. तर शचीसाठी प्रस, सोबतच शचीसाठी छान अशी ज्योती आणि ड्रेसही आणलेला आहे. तर मावशी तिकडे उदयपूर साईडला गेलेल्या होत्या, म्हणजे राजस्थानमध्ये गेलेल्या होत्या खाटू श्यामजीच्या दर्शनाला. तर तिकडून छान अशी प्रस आणलेली आहे आणि ड्रेसही आणलेला आहे. ड्रेस आणि प्रस दोघंही छान असे मॅचिंग झालेले आहेत आणि रंगही खूप छान आहे, मस्त गुलाबी कलरचा ड्रेस आहे. आणि ते जे सँडल म्हणजे ज्योती आणलेली आहे ती त्यावरती परफेक्ट अशी मॅच झालेली आहे. पण आता शचीला घालून वगैरे बघते की कशी होते काय. तर चला शचीपर्यंत बाकीचं दुसरं सामान बघते. तर दुसरं सामान मम्मीने पाठवलेलं आहे. यामध्ये मम्मीने बाजार होतं तिच्या गावातला, तर आणि गाजरचा हलवा शचीला खूप आवडतो, म्हणून गाजर तिने घेऊन पाठवलेले आहे. सोबतच मागच्याप्रमाणे मी जसं सांगितलं की त्यांच्या घरी गाय आहे, त्यामुळे दूध आहे, तर दूधही तिने पाठवून दिलेलं आहे. 1 बॉटल भरून दूध पाठवलेलं आहे. सोबतच आता समोर संक्रांती येणार आहे आणि आता त्यांच्या शेतातील तीळ वगैरेही आता काटणी वगैरे करून तयार झालेला आहे. तर तिने थोडाफार तीळही आमच्या घरी पाठवून दिलेले आहे. संक्रांती तर म्हणायचंच असते की फक्त संक्रांतीसाठी, पण लाडूच्या व्यतिरिक्त म्हणजे आता लाडू थोडी आपण एवढे करत असतात, तर लाडू आपण 1-1.5 किलोचे करणार आहे, पण तिने तिथं 5 ते 7 किलो तीळ जे आहे ते पाठवून दिलेले आहे. सोबतच हे बघा एका बॉटलमध्ये गाईचं तूपही पाठवून दिलं आहे. आताच तिच्या इथं दूध तयार व्हायला लागलेलं आहे. आताच कुठं ती थोडंफार तूप वगैरे तयार करायला लागलेली आहे, कारण आतापर्यंत तर दूध खाण्यापिण्यात त्यातच जात होतं. आता कुठं ते साईचं दही वगैरे लावते आणि तूप काढायला लागली, पण तरीही त्यातूनही थोडंफार तिने माझ्यासाठी पाठवलेलं आहे. आणि मेन म्हणजे तर आता शचीसाठी, कारण सर्व गोष्टी आजकाल शचीसाठी जास्त येतात. तर असं शचीसाठी छान असा चिवडा, पापडी वगैरे, कारण शचीला पापडी गाठी शेव हे जास्त आवडतात, म्हणून पापडी गाठी शेव चिवडा हे सामानही तिने पाठवून दिलेलं आहे. माझं सर्व बघणं चालूच होतं, तर शचीच्या चक्रा मारणं चालू होत्या. तर आता कुठं तिला नाही माझं आहे करत ती माझ्याजवळ आलेली आहे. आणि बघूयात आता काय काय आवडतं बाईला ते, कारण सर्व गोष्टी तर तिच्या आवडीच्याच आहेत. तर आता बघते काय तिला आवडते ते. हे कोणासाठी आणलं का? माझ्यासाठी आणलं, माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आणलं. आणि हे चिवडा हा माझ्यासाठी चांगला आहे स्पेशल. हा माझाच आहे. आणि हे कोणाचं आहे? तुझं आहे का? हे आवडलं का तुला? अजून हे प्रस माझी आहे, माझी आहे. कसं कसं घालतात मग याला? तसं घालता का? कसं फिरतात मग? तसेच चालतात का? बघा, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की प्रस तिला खूप प्रमाणात आवडते, तर इथंही तिला सर्वात जास्त प्रस आवडलेली आहे. प्रस आणि ज्योती दोघं घालून घेतलं आहे आणि बाईचं सुरू आहे चालणं इकडे तिकडे. असं चालतात, असं डान्स करतात, असं करतात, तसं करतात, असं तिचं सुरू आहे. तेवढ्यातच तिचे बाबा आलेत. तर बाबा असं बाबा तसं हे बघा. आणि मेन म्हणजे एक गोष्ट म्हणजे की फूल घेऊन आजकाल प्रपोज जास्त करायला लागलेली आहे. येऊन जाऊन की फूल घेते आणि बाबा आय लव्ह यू, आय लव्ह यू असंच तिचं सुरू असतं. तर चला, आमची गप्पा गोष्टी मस्ती चालू होती. तेवढ्यात आता बोला चला लवकर आवरा, मला जायचं आहे भागवतामध्ये, कारण 8-5-7 दिवस झाले आमच्या गावामध्ये भागवत बसलेलं आहे. छान प्रकारे तिथं संगीतमय असं वातावरण आहे आणि भक्तिमय आणि संगीतमय वातावरणामध्ये खरंच खूप मनमोहक असं वाटत असतं. तर कालच श्रीकृष्णाचा जन्म वगैरे झाला आणि आज तिथं देवाचं लग्न वगैरे आहे, म्हणजे श्रीकृष्णाचं आणि रुक्मिणी मातेचं लग्न आहे. तर छान प्रकारे असं कार्यक्रम जो आहे तिथं आयोजित केलेला आहे. तर आमच्या गावामध्ये म्हणजेच अकोल्यामध्ये आमचं शिवर म्हणून भाग आहे, तर इथं देवीचं मंदिर आहे एक. तर देवीच्या मंदिराची जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली त्या तिथीनुसार ते इथं भागवत बसवत असतात.
तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी इथं भागवत बसवलेलं आहे. गेले 5 ते 6 दिवस झाले आज की भागवत चालू आहे कंटिन्यू. आणि वेगवेगळे असे कार्यक्रम आणि नाट्य स्वरूपातही ते दाखवत आहेत. तर गावातीलच जे भाविक भक्त असतात त्यांना ते जे कॉस्ट्यूम वगैरे देतात आणि नाट्य स्वरूपात सर्वांसमोर सादरीकरण करून जे भागवत आहे ते दाखवलं जात आहे. आणि जे भागवतकार कीर्तनकार आहेत तेही खूप छान प्रकारे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फोडून आणि सर्वांना कळतील ह्या भाषेमध्ये सांगत असतात. तर चला, आजही छान प्रकारे देवाचं लग्न होतं आणि शचीला आजकाल राधाराणी बनायचं खूप वेळ लागलेला आहे. थोडंसं काही झालं की मला राधाराणी बनायचं आहे असं तिचं चालू असतं. तर श्रीकृष्ण जन्म जेव्हा झाला त्या दिवशी ती जाणार होती, पण वेळेवरच तिला झोप लागली म्हणून तिचं जाणं कॅन्सल झालं. पण आज तर बाईचं नक्की ठरलेलं होतं की नाही मला जायचंच आहे, म्हणून अशी झोपलीच नाही आहे सकाळपासून. सकाळी उठली झोपेतून तर दुपारी तर थोडीफार झोपत असते, पण आज आम्ही शाळेमध्ये गेलो, शाळेतून आलो वगैरे आणि आता एक मावशींचा दिलेलं सामान वगैरे बघण्यात वगैरे त्याच्यात टाईमपास केला. आणि आत्ता जायचा टाईम झाला, त्यामुळे तिला नाही आज तर मला जायचंच आहे भागवतात असं तिचं सुरू होतं. तर त्याचंही सुरू झालं, ठीक आहे तिला यायचं आहे तर येऊ दे, झोपली तर झोपली म्हणत आणि जागी राहिली तर कार्यक्रम एन्जॉय करेल. म्हटलं ठीक आहे. मग तिला कपडे वगैरे चेंज करायला लागले तर बाईचं सुरू झालं, नाही मला राधाराणीच बनायचं आहे, मी राधाराणीला बघायला चालली, मला राधाराणीचा ड्रेस घालायचं आहे. तर मग मावशीने तर जो ड्रेस आणलेला होता तो तिला घालून बघितला वगैरे, पण तसाच एक सेम ड्रेस तिचं भाऊ म्हणजेच मल्हार आहे, मल्हारने तिला भाऊबीजेला दिलेला आहे. तर तो ड्रेसही सेम तसाच आहे जसं मावशीने आणलेला आहे, फक्त एवढं की कलर चेंजेस आहे. तर मग तो ड्रेस तिला आवडला तर तो ड्रेस तिने घातलेला आहे आणि तो ड्रेस घालून बाई इकडे तिकडे पळत आहे. आजी चल असं तिचं सुरू आहे. भागवत चालू व्हायला अजून थोडा टाईम होता, पण त्याआधीच बघा दोघी नात्या ज्यांची काय पळपळ चालू आहे. मंदिरात कशासाठी? आरतीसाठी का? तसंही शचीला देवाची खूपच आवड आहे आणि इतक्यामध्ये तिला लिटल कृष्णा बघत आहे ती, त्यामुळे कृष्ण राधा ह्या गोष्टी जास्तच आवडतात म्हणून तिला राधाकृष्ण हेच कंटिन्यू ती करत असते. तर चला, तेवढ्यातच गावंडे मावशी बोलायला आल्यात आणि दोघी नात्याच्या निघाल्यात आता भागवतात जाण्यासाठी. तर दोघीजणी भागवतामध्ये आल्यानंतर ही शची काही शांत बसत नव्हती, कारण खूप दिवसानंतर मंदिरामध्ये एवढ्या लोकांमध्ये आली आणि सर्व बघून तिला खूपच एक्सायटेड होती ती. त्यामुळे इकडे पडू दे तिकडे पडू दे आणि त्यांच्यासमोर म्हणजे जिथं बसलेल्या होत्या त्याच्यासमोर खूप सारं स्पेस होतं, असं थोडंसं म्हणजे पडता येत होतं मुलांना, म्हणून बाई काय कोण तिकडे पळत जाऊ दे तिकडून इकडे पळत जाऊ दे असं तिचं सुरू होतं. आणि जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं की जे भागवत आहे ते नाट्य स्वरूपातही दाखवत आहेत, त्यामुळे सर्वांचं बघण्याची एक वेगळा दृष्टिकोन तिथं होता. आणि राधाराणी बनून देव आले, तर राधाराणी आली आणि रुक्मिणी आता आली, लग्न लागत आहे, अशा सर्व गोष्टी जे बघत होती ना त्या कारणाने तिला जास्तच एक्साइटमेंट होती की हे बघा जे बाबा आले, असं झालं तसं झालं. म्हणून मग हे झालं ते झालं, त्यांच्याजवळ जायची, त्यांना हात लावायची, वापस यायची, पळतच तिने पूर्णचा कार्यक्रम आहे तो एन्जॉय करत होती. तर हे आपणही बघू शकतात की हे बघा रुक्मिणी माता इथं आलेल्या आहेत आणि त्या बघत आहेत आता श्रीकृष्णाची वाट, की श्रीकृष्ण जेव्हा येतील आणि त्यांना तिथून घेऊन जातील आणि लग्न सोहळा जो आहे तो पार होईल. तर रुक्मिणी माता श्रीकृष्णांची वाट बघतच होत्या, तर तेवढ्या श्रीकृष्णही आलेले आहेत आणि ही बघा आता रुक्मिणी माता आणि श्रीकृष्ण दोघांनी हात घेतलेत आणि पडत सुटलेले आहेत. जसं की आपण आपल्या पुराणात ऐकतो की रुक्मिणी मातेला पडून श्रीकृष्णांनी लग्न लावलेलं आहे, तर त्याचप्रमाणे इथं ते पूर्ण नाट्य स्वरूपात सर्व जे सादरीकरण आहे ते इथं सर्वांसमोर सादर करत आहेत. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता या दोघांचा विवाह सोहळा इथं छान प्रकारे आनंदाने पार पडला. सर्वांनी विवाह सोहळ्याचा आनंद घेतला, आम्ही सर्वांनी आनंद घेतला. त्यानंतर आरती वगैरे करण्यात आली, भागवताची आरती वगैरे झाली आणि त्यानंतर मग प्रसाद वगैरे वाटप झाला. सर्वांनी नववधूवरांना आशीर्वाद दिले आणि सर्व मंडळी आपापल्या घरी निघून आलेत, कारण परत रात्री कीर्तनाचा कार्यक्रम वगैरे होता. तर चला, अशा प्रकारे आमच्या गावातील हा जे भागवताचा कार्यक्रम आहे तो कंटिन्यू आता चालू आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी यासोबतच इथं संपवते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान प्रदर्शन आणि गावातील जे भागवताचा कार्यक्रम आहे हे मी तुमच्यासोबत आज शेअर केले. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटे तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.